राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय असं विधान केल्यानं नव्या वादाला आता तोंड फुटलंय। बारामती पोटनिवडणुकीमध्ये बिनविरोधाची विनंती केल्यानंतरही सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार मैदानात उतरवलाय। आकाश मोरे यांना काँग्रेसनं तिकीट दिले। याच मुद्द्यावरून पार्थ पवार यांनी नाराजी व्यक्त करत विधान केलं। ते म्हणाले, काँग्रेसनं उमेदवार उतरवणं म्हणजे त्यांच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात आहे। दरम्यान या विधानावरती शरद पवार यांनी आपल्या नातवाचे म्हणजेच पार्थ पवार यांचे कान टोचले। पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसबाबत केलेल्या विधानावरती पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला। या प्रश्नावरती शरद पवार म्हणाले, राजकारणात काही महत्त्वाच्या निर्णयावरती विधान करण्यासाठी एक परिपक्वता लागते। ती किती आहे हे मी आज सांगू शकत नाही। मात्र पार्थ पवार यांना जबाबदारीने विधान करण्याचा सल्ला अप्रत्यक्षपणे शरद पवारांनी दिल्याचं म्हटलं जातं। पण काँग्रेसनं मात्र पार्थ पवार यांच्या या विधानावरती सडेतोड उत्तर दिले। काँग्रेसनं या प्रकरणी सोशल मीडियावरती एक पोस्ट करताना म्हटलं, धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्वपुण्यावरती आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही झालं का? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्ती समोर सरेंडर झालेल्या या कृतज्ञ मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील। या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यामध्ये FIR नोंद करून घेतला। तिथे सरकार काँग्रेस पक्षाचं आहे। काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेईल अशी मागणी करतात। यावरही या कृतज्ञ मुलाने बोलायला हवं असं ट्विट काँग्रेसनं केलं। आता यावरती पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट किंवा पार्थ पवार काय उत्तर देतात हे पाहावं लागेल। परंतु या विधानांमुळे किंवा या आक्रमक भूमिकेमुळे बारामतीची पोटनिवडणूक रंगतदार ठरणार एवढं मात्र नक्की। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।